मालेगाव रक्षकच झाले भक्षक. पोलीस हवालदारानेच केली 13 लाखांची चोरी. मालेगाव येथील पोलीस हवालदार किशोर नेरकर यांनी 20 लाखांच्या खंडणीची मागणी करत 13 लाखांच्या मालाची चोरी केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच हवालदार किशोर नेरकर व त्याचा गाडी चालक फरार झालाय. मालेगाव आग्रा महामार्गावर झोडगे गावाच्या शिवारात झोडगे बीट पोलीस अंमलदार किशोर नेरकर व त्याच्या गाडी चालक यांनी पुणे येथून दिल्ली येथे माल पोहोचण्यासाठी जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक उडवून ट्रक चालकाकडे 20 लाखाची व नंतर 7 लाखांच्या खंडणीची मागणी करीत खंडणी दिली नाही म्हणून गाडीतील 31 गोण्यातील भंगार मालसह 7 शिलाई मशीन अशी 13 लाखांच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 11/2/2025 रोजी इसम नामे सागर पुरुषोत्तम अग्रवाल हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं स्क्रॅप आणि शिलाई मशीन स्क्रॅप पुण्यावरून दिल्ली येथे घेऊन जात असताना मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कर्मचारी पोलीस अंमलदार श्री नेरकर आणि त्यांचा एक चालक नावगाव माहीत नाही यांनी सदर ट्रक सोडण्याच्या बदल्यात सदर ट्रक चालक आणि मालक यांच्याकडे 20 लाख रुपयाची खंडणी मागितली. सदर ट्रक चालक मालक हे इतके खंडणी देऊ शकत नसल्याने त्यांनी सदर ट्रक सोडण्याकरिता किमान 7 लाख रुपये तरी द्यावे तरच आम्ही ट्रक सोडू अशा स्वरूपाची मागणी करून सदर ट्रक मालक यांनी खंडणी न दिल्याने सदर ट्रकमधून एकूण 31 गोणे स्क्रॅप आणि 7 शिलाई मशीन असा 1480 किलोग्रॅम वजनाचा स्क्रॅप काढून घेतलं आणि एकूण 13 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाचा अपहार केलेला आहे. म्हणून त्यांच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 303(2) आणि 316(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत. सदर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई करत आहोत. किती पैशांचा स्क्रॅप आणि शिलाई मशीन किती पैशांची म्हणजे चोरल्या गेलेले किंवा एकूण 13 लाख रुपये किमतीचे 1480 किलोग्रॅम वजनाचं स्क्रॅप आणि 7 शिलाई मशीन असं एकूण 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. आणि खंडणी मागण्याचं काय कारण असेल? सदर गाडी जी आहे गाडीची ओव्हरलोड गाडी आहे अशा स्वरूपाची त्यांना ही करून गाडीचं वजन करावं लागेल आणि ओव्हरलोड गाडी आहे असं सांगून त्यांच्याकडून खंडणी मागितली.